मला आत्ताच या ठिकाणी उदयजींनी आठवण करून दिली की 8 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी भिलारला पुस्तकांच्या गावाचं उद्घाटन करण्याकरता आम्ही आलो होतो आणि मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या या महापर्यटन उत्सवामध्ये समारोपीय कार्यक्रमाकरता मी उपस्थित आहे। खरं म्हणजे गेले 4 दिवस मुंबईमध्ये वेव्ज वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट ही सुरू आहे आणि ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट या क्षेत्रातील जगात सर्व प्रमुख लोक ज्याला आपण हुज हू म्हणतो हे मुंबईमध्ये आहेत। माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। मी शिंदेसाहेब अजितदादा आम्ही सगळे उपस्थित होतो आणि महाराष्ट्राला याचं यजमानपद मिळालं आणि त्यातून या संपूर्ण क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये आता महाराष्ट्र एक अतिशय महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडणार आहे आणि हा महत्त्वाचा कार्यक्रम करून आज दुसऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला मला येण्याची संधी मिळाली, ती म्हणजे हा महापर्यटन उत्सव जो महाबळेश्वरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून चाललेला आहे आणि प्रचंड प्रतिसाद या उत्सवाला या ठिकाणी मिळाला। याबद्दल मी पर्यटन विभागाचे पर्यटन मंत्री महोदय आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आपल्याला कल्पना आहे की हा जो जिल्हा आहे, शिंदे साहेबांनी उल्लेख केला, छत्रपती शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेला असा हा जिल्हा आहे। शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। निसर्गाचं प्रचंड सौंदर्य हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। 5 जागतिक वारसा स्थळं देशातील, खरं म्हणजे आपण जर एकूण महाराष्ट्राचा लँडस्केप बघितला तर महाराष्ट्रामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची अनेक ठिकाणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेषतः आमचा जो कोकणाचा भाग आहे, या कोकणाच्या भागामध्ये तर निसर्गाने इतकं सुंदर अशा प्रकारे आम्हाला वेस्टर्न घाट दिलेला आहे आणि तो वेस्टर्न घाट हा सगळा आपल्याला पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि अनएक्सप्लोर्ड अशा प्रकारचा वेस्टर्न घाट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सगळं आमचं सौंदर्य आहे, हे सौंदर्य सामान्य माणसापासनं तर परदेशी पर्यटकापर्यंत पोचवण्याचं काम हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि त्याच दृष्टीने आमचा हा जो काही महापर्यटन उत्सव आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं म्हणजे आपण गुंतवणूक आणण्याकरता खूप प्रयत्न करतो आणि ते महत्त्वाचं देखील असतं, पण आपण जर एखाद्या मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये 100 कोटीची गुंतवणूक आणली तर त्यातनं कधी 10 रोजगार तयार होतात, कधी 20 रोजगार तयार होतात, कधी 50 रोजगार तयार होतात। पण आपण जर पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये 100 कोटीची गुंतवणूक आली तर किमान 10,000 लोकांना आपण त्यातनं रोजगार देऊ शकतो। इतका फरक हा आपल्याला या पर्यटनाच्या माध्यमातनं या ठिकाणी पाहायला मिळतो। जगामध्ये सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारं जर कुठला उद्योग असेल तर तो पर्यटनाचा उद्योग आहे आणि म्हणूनच याला जेवढं जास्तीत जास्त पाठबळ आपण देऊ शकू, मला असं वाटतं तेवढं आपण रोजगाराची निर्मिती देखील करू शकू आणि विशेषतः लोकल कम्युनिटीजला जी अधिकारिकता द्यायची आहे तीही याच माध्यमातून आपल्याला देता येईल आणि मला असं वाटतं की त्याचाच एक नमुना म्हणून आज हा महापर्यटन उत्सव आपल्याला पाहायला मिळतो आहे। आज देशामध्ये पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये आपण 5व्या क्रमांकावर आहोत। खरं म्हणजे 5 जागतिक वारसा स्थळं आपल्याकडे आहेत, 7 व्याघ्र प्रकल्प आपल्याकडे आहेत, समृद्ध लेण्या आपल्याकडे आहेत,
भारतातील सर्वात प्रेक्षणीय किल्ले हे देखील आपल्याकडे आहेत. 750 किलोमीटरचा समुद्र किनारा हा आपल्याकडे आहे. इतकं विविध प्रकारचं सौंदर्य आणि इतकी विविध प्रकारची पर्यटन स्थळं ही देशातल्या कुठल्याही राज्याकडे नाहीत. आणि म्हणूनच आपण जर प्रयत्न केला तर निश्चितपणे देशामध्ये पर्यटनाच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी आपल्याला आहे आणि सर्वाधिक विदेशी पर्यटक देखील आकर्षित करण्याची संधी देखील आपल्याला आहे. मला विश्वास आहे की शंभूराजे तुमच्या नेतृत्वामध्ये आपण दरवर्षी एक एक पाऊल पुढे जाऊ आणि निश्चितपणे महाराष्ट्राला पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे येत्या 5 वर्षामध्ये आपण करून दाखवू. खरं तर पर्यटनाच्या दृष्टीनं ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे महत्त्वाचं असतं, ज्याच्यामध्ये पर्यटन स्थळापर्यंत पोचणारे उत्तम रस्ते, पर्यटन स्थळाची सफाई, त्या ठिकाणच्या पब्लिक ॲम्युनिटीज, पब्लिक शौचालय हे देखील स्वच्छ असले पाहिजेत, त्या ठिकाणच्या पब्लिक ॲम्युनिटीज चांगल्या असल्या पाहिजेत. या काही बेसिक गोष्टी जरी आपण केल्या तरी देखील पर्यटक त्या ठिकाणी येत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की पर्यटनाकरता एक पर्यटनाची संस्कृती असते, जी जर आपण तयार करू शकलो आणि ही संस्कृती तयार करायची असेल तर जेवढ्या लोकल कम्युनिटीज असतात त्याचं जेवढं इन्व्हॉल्वमेंट हे पर्यटनामध्ये वाढेल तेवढं त्या ठिकाणी पर्यटन अधिक चांगल्या प्रकारे होतं. पर्यटकांना अधिक एक्सपिरियन्स हा त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. अलीकडच्या काळामध्ये पर्यटनाचा अर्थ एक्सपिरियन्स आहे. हा एक्सपिरियन्स जर आपण देऊ शकलो तर पर्यटक येतात, ते थांबतात. आणि मला असं वाटतं की या दृष्टीनं 2 गोष्टी पर्यटन विभागाने निश्चितपणे केल्या पाहिजेत. त्या आपण करताच आहात, पण त्या अधिक प्रभावीपणे आपण केल्या पाहिजेत. एक संपूर्ण वर्षभराचं आपलं महोत्सवाचं कॅलेंडर आपण तयार केलं पाहिजे. जानेवारीत कुठे महोत्सव होईल, फेब्रुवारीत कुठे महोत्सव होईल, अशा प्रकारचं त्या त्या भागामध्ये ते जे सण आहेत, वार आहेत, त्या ठिकाणचं जे महात्म्य आहे, जे स्थान महात्म्य आहे, त्या स्थानावरचं उत्सवाचं महात्म्य आहे, असं सगळं एकत्रित आपण जर टिपून घेतलं म्हणजे आषाढीच्या काळामध्ये आपण पर्यटनाकरता लोकांना त्या ठिकाणी पंढरपूरला घेऊन जाऊ शकतो आणि लोकांना तो जो काही वैष्णवांचा मेळा आहे तो दाखवू शकतो. तर त्याचवेळी आपण गणपतीच्या काळात अतिशय चांगली व्यवस्था करतो आणि विसर्जनाच्या मिरवणुकीकरता अलीकडच्या काळामध्ये तर परदेशातनं इतके पर्यटक येतात आणि साऊथ ईस्ट एशियन कंट्रीमधनं जे पर्यटक येतात ते तर अलीकडच्या काळामध्ये आपल्यासोबत गणपतीची आरती देखील म्हणतात आणि तो एक वेगळा सोहळा हा या ठिकाणी तयार होतो. त्यामुळे अशा प्रकारचं एक पूर्ण कॅलेंडर वर्षभराचं हे आपलं असलं पाहिजे, जे पब्लिक डोमेनमध्ये असलं पाहिजे, जे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे. आणि या कॅलेंडरसोबत आपण जेवढे टूर ऑपरेटर्स आहेत या सगळ्या टूर ऑपरेटर्ससोबत एक ॲन्युअल कॉन्फरन्स केली पाहिजे की यावर्षी आम्ही आमच्या पर्यटन विभागाच्या वतीनं हे उत्सव ठरवले आहेत, हे महोत्सव ठरवलेले आहेत. त्यामुळे तुमचे टूर्स देखील तुम्ही तशा प्रकारे त्या ठिकाणी ऑर्गनाईज करा. त्यातून आत्ता जे राम शिंदे साहेबांनी आपल्यासमोर मांडलं की संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात माहिती पाहिजे की अशा प्रकारचा महोत्सव होतोय, तर हे जर आपण आधी करू शकलो तर टूर ऑपरेटर्सला देखील आणि ज्या लोकांना त्या ठिकाणी यायचं आहे त्यांना देखील त्याचा फायदा होतो. दुसरं महत्त्वाचं, अलीकडच्या काळामध्ये लोक सर्व प्रकारची बुकिंग हे ऑनलाईन करतात, सर्व प्रकारचं प्लॅनिंग हे देखील ऑनलाईन करतात. त्यामुळे आपली जी काही पोर्टल आहे, वेबसाईट आहे, ही इतकी जास्त इंटरॅक्टिव्ह असली पाहिजे. चॅटबॉट सहित आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण अशा प्रकारची व्यवस्था उभी केली पाहिजे की कोणी जर आपल्या इथे येऊन केवळ एवढं सांगितलं की मला 4 दिवस फिरायला जायचं आहे, मला ऑप्शन द्या, तर आपल्या पोर्टलवरच सगळे ऑप्शन्स त्यांना मिळाले पाहिजेत. आणि ते नुसते ऑप्शन देऊन चालणार नाही, तर त्या ऑप्शनसोबत तिथलं बुकिंग, तिथल्या व्यवस्था
या सगळ्या गोष्टी जर आपण एका सिंगल पोर्टलवर उपलब्ध करून देऊ शकलो तर मला असं वाटतं की पर्यटनामध्ये आपली गाडी सुसाट वेगाने धावेल. खरं म्हणजे महाबळेश्वर सारखं एक पर्यटन स्थळ आपल्याकडे आहे. देशातलं सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून देखील आपण महाबळेश्वरकडे पाहू शकतो. इंग्रजांनी त्या काळामध्ये कदाचित या ठिकाणी काही व्यवस्था उभ्या केल्या आणि मग हळूहळू संपूर्ण देशाचं लक्ष इकडे आकर्षित व्हायला लागलं. आपल्याला महाबळेश्वर सारखं आपलं हे जे पर्यटन स्थळ आहे हे संपूर्ण देशात मार्केट करण्याची आवश्यकता आहे. लोकांना माहीत नाही का? माहिती आहे, पण आजही मला असं वाटतं की त्याचं जेवढं मार्केटिंग व्हायला पाहिजे तेवढं होऊ शकलेलं नाही, तर ते देखील आपण केलं पाहिजे. आणि त्यासोबत मी शिंदे साहेबांचं अभिनंदन करेन की शिंदे साहेबांनी आता न्यू महाबळेश्वरचा कॉन्सेप्ट या ठिकाणी आणलेला आहे. देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा नवीन गिरीस्थान हे आपण न्यू महाबळेश्वरच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि मला असं वाटतं की त्यातून निश्चितपणे नवीन संधी ज्या आहेत त्या आपल्याला प्राप्त होतील. मी मगाशी त्याचा उल्लेख केला की आज ज्यावेळी आम्ही वेव्ज हा कार्यक्रम केला, या कार्यक्रमामध्ये जेवढे कंटेंट क्रिएटर्स आले होते आणि जेवढे प्लॅटफॉर्म्स आले होते त्या सगळ्या प्लॅटफॉर्मशी चर्चा करत असताना काही गोष्टी लक्षात आल्या. आणि त्या गोष्टी म्हणजे आपलं जे कल्चर आहे, आपली जी संस्कृती आहे, प्रत्येक गावाची संस्कृती आहे, प्रत्येक गावाची लोकगीतं आहेत, प्रत्येक गावाची एक खाद्य संस्कृती आहे, या सगळ्या गोष्टींचं आकर्षण जगाला आहे. त्यामुळे या गोष्टी जर आपल्या प्लॅटफॉर्म्सवर यायला लागल्या, आज कंटेंट क्रिएटर्सनी जर महाबळेश्वरमधल्या 10 गोष्टी याच्यावर व्हिडिओज बनवून यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवर टाकले तर त्याचा रीच खूप मोठा आहे. आपण अनेक वेळा केवळ न्यूजपेपर्स आणि आउटडोर मीडिया याच्यावर फोकस करतो, पण अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त कन्झम्पशन जे आहे हे या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचं होतं. आणि आता आपल्या या सगळ्या गोष्टींना किती मागणी आहे तर आपल्याला सांगतो की मी ज्यावेळेस स्पॉटिफाय हे एक प्लॅटफॉर्म आहे म्युझिक करता, अतिशय तो महत्त्वाचा प्लॅटफॉर्म मानला जातो, त्यांच्या सीईओशी मी चर्चा करत होतो त्यावेळेस 2 गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. त्यांनी असं सांगितलं की आत्ता स्पॉटिफायवर भारताचं जेवढं म्युझिक आहे, जेवढे गाणी आहेत, त्याचा जो काही रेव्हेन्यू येतो 50% रेव्हेन्यू भारताबाहेरून येतो. म्हणजे आपलं म्युझिक आपण एक्सपोर्ट करतोय, 50% पैसा भारताबाहेरचे लोक आपल्या म्युझिक करता देत आहेत. याचा अर्थ आपलं संगीत हे जगाला किती आवडतं आहे. आणि त्यासोबत त्यांनी आम्हाला दुसरा प्रश्न विचारला. ते म्हणाले की स्पॉटिफायवर मोस्ट फॉलोड कोण आहे? आम्ही आपलं सांगितलं की बहुतेक टेलर स्विफ्ट आहे. त्यांनी सांगितलं नाही, टेलर स्विफ्ट नाही आहे, जगामध्ये मोस्ट फॉलोड अरिजित सिंग आहे स्पॉटिफायवर, मोस्ट फॉलोड. म्हणजे आज भारतीय संस्कृती, भारतीय संगीत, भारतीय लोककला, भारतीय लोकगीतं याला एक इंटरनॅशनल मार्केट तयार झालेलं आहे. आणि आपल्याला याच गोष्टींचा एक्सपिरियन्स हा जर आपण देऊ शकलो, महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर इथला लोकल फ्लेवर, कुठल्याही गावी गेल्यानंतर तिथल्या लोकल फ्लेवरचा जर आपण त्या ठिकाणी एक्सपिरियन्स देऊ शकलो, अनुभव देऊ शकलो, तर मोठ्या प्रमाणात पर्यटक हे त्या ठिकाणी येत असतात. आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपण ज्या ज्या भागामध्ये महोत्सव घेऊ त्या त्या भागामध्ये तिथला लोकल फ्लेवर जो आहे तो अनुभव म्हणून लोकांना उपलब्ध करून देऊ. त्याच्यामुळे येणाऱ्यांना एक नवीन एक्सपिरियन्सही मिळेल आणि लोकल कम्युनिटीजला मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी देखील मिळेल, 4 पैसे त्यांच्याकडे देखील जातील आणि त्यातनं पर्यटनाची संस्कृती ही उभी राहील. मला असं वाटतं निश्चितपणे येत्या काळामध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल. आज आपण सगळ्यांनी कोयना बॅकवॉटरचा उल्लेख केला आणि अतिशय चांगला निर्णय तो त्या काळामध्ये झाला. शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, मी गृहमंत्री होतो आणि जेव्हा हा प्रकल्प आपण केला त्यावेळी साहजिक आपल्याकडे टेक्नॉलॉजी कमी होती,
त्याचा परिणाम काय होईल, त्याची सुरक्षा कशी राहू शकेल, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी होते आणि म्हणून आपण काही बंधनं टाकली होती. आज त्या बंधनांची आवश्यकता नाही आणि म्हणून आपण एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीने रिपोर्ट दिला आणि आता त्या कोयनाच्या बॅकवॉटरमध्ये आपण त्याच्यावरची रिस्ट्रिक्शन्स ही दूर केले आणि आता अतिशय चांगलं अशा प्रकारची पर्यटनाची व्यवस्था ही त्या ठिकाणी उभी राहते. आणि निश्चितपणे मला असं वाटतं की आत्ता शंभूराजे आपण किंवा शिंदे साहेबांनी जे सांगितलं किंवा आमचे शिवेंद्र बाबा देखील जे सातत्याने म्हणत असतात, आपण जरूर पुढचा महोत्सव हा त्या ठिकाणी घेऊया आणि त्या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना आपण वॉटर स्पोर्ट्स आणि त्याच्या अवतीभोवती जी संस्कृती आहे त्याचा एक्सपिरियन्स हा घडवून आणण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू. आपण आता मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारे जे काही आपलं मरीन टुरिझम आहे त्याच्यामध्ये देखील अतिशय चांगलं काम करतात. लवकरच आपण म्हणजे हे म्हणणं वेगळ्या पद्धतीचा बोट बुडवायची आहे, आपल्याला बोट बुडवायची आहे. कुठे बुडवणार आहोत आपण? INS गुलजार बोट. कारण आपल्याला माहिती आहे की ज्या जुन्या बोटी असतात, मोठ्या शिप्स असतात, ज्या त्या ठिकाणी डिस्कंटिन्यू केलेल्या असतात, त्या शिप बुडवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरलचं दर्शन, त्या ठिकाणी आपल्याला सबमरीन्स नेता येतात, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपले जे त्या लोक आहेत त्यांना एक नवीन एक्सपिरियन्स देता येतो. तेही आता पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की आपण सुरू करतो आहोत. त्यामुळे पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये जे जे काही नवीन आहेत ते सगळं स्कुबा डायव्हिंग असेल, त्या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग देखील आपण करणार आहोत. कारण म्हणजे स्कुबा डायव्हिंगची पहिली देशातली अकॅडमी ही आपल्या महाराष्ट्रात आपण सुरू केली. त्यामुळे अशा सगळ्या एक्सपिरियन्स आपण तयार करतो. मला विश्वास आहे की हा जो काही आपण महापर्यटन उत्सव घेतला ही सुरुवात आहे. पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असे अनेक उत्सव आपल्याला पाहायला मिळतील. आणि शंभूराजे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जे कॅलेंडर तयार कराल त्या कॅलेंडरच्या पाठीशी मी, शिंदेसाहेब आणि अजितदादा तिघही उभे राहू आणि ते कॅलेंडर योग्य प्रकारे पार पडलं पाहिजे. याकरता जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे होईल, हा विश्वास मी व्यक्त करतो. एक अतिशय चांगला महोत्सव या ठिकाणी आपण घडवला, त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक करतो. ज्या टीमने हा संपूर्ण उत्सव घडवण्याकरता दिवस रात्र प्रयत्न केले त्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आपण या निमित्ताने महाबळेश्वरला येण्याची संधी दिली. शिंदे साहेबांचं बरं आहे, त्यांचं दरेगाव इथेच आहे, त्याच्यामुळे त्यांना इथे म्हणजे ते इथले भूमिपुत्रच असल्यामुळे त्यांना येण्याची संधी मिळते, पण आम्हाला ती संधी कमी मिळते. पुढच्या काळामध्ये आम्ही 1-2 कॅबिनेट दरेगावातच घेऊ, म्हणजे आम्हालाही तिथे येण्याची संधी मिळेल. पण हा भागच असा आहे की इथे येणाऱ्या व्यक्तीला वारंवार इथे यावं असं वाटावं, म्हणून शिंदे साहेब इथे येतात. ते म्हणाले खरं आहे की ते इथे आले की तिकडे बातम्या वेगळ्याच होतात, पण ते या ठिकाणी येतात, इथनं ते नवसंजीवनी घेतात आणि पुन्हा एकदा ती नवसंजीवनी घेऊन मुंबईमध्ये जनसेवेमध्ये रुजू होतात. तशीच नवसंजीवनी घेण्याकरता शिंदेसाहेब आम्हालाही वारंवार या ठिकाणी बोलवा अशी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.